ज्ञान योग में न्याय की चर्चा आती है। कि जिसका प्रयोजन पंडित तोडरमल जी ने यह बताया है कि बड़े बड़े ग्रंथों का भाव ग्रहण करने के लिए, हार्द समझने के लिए न्याय और व्याकरण शास्त्रों का ज्ञान होना आवश्यक है। पंडित श्री विशिकर जी ने भी अपनी परीक्षा मुक्त सूत्र की प्रस्तावना में न्याय का अध्ययन करने का प्रयोजन बताया है कि आगम का यथार्थ ज्ञान होने के लिए कहाँ किस नए या विवक्षावश कथन किया है, इसका परिज्ञान न्याय ग्रंथों के निमित्त से होता है। क्योंकि जो आगम में कथन आया है वह कथन नयात्मक है और न यह ज्ञान की पर्याय है और नए रूप ज्ञान की पर्याय की उत्पत्ति प्रमाण ज्ञान के द्वारा वस्तु को जानने पर ही होती है। काय घाबरू नका, समजेल, हळूहळू बसल्यानंतर समजणार। सुरुवातीला कुठलाही विषय आम्हाला अवघड वाटणारच आहे। जोपर्यंत परिचय नाही तोपर्यंत अवघड आहे। एकदा परिचय झाला की सरळ होणार। शब्दच कानावर कधी पडले नाहीत, त्याच्यामुळे अवघड वाटतं। मलाही सुरुवातीला 87 साली इथं माताजी दुपारी अध्यात्म न्यायदीपिका घेत होते। दुपारी मीही जाऊन बसायचो। त्यावेळेस मला या न्यायदीपिकेतले 2 शब्द कळाले, एक अग्नी आणि दुसरं धूर। ते आपल्याला माहिती होते, अग्नि और धुआं, ये 2 शब्द। तुम्ही ट्रांसलेशन करा जरा। कई लोग मराठी है, कई इतने 2 ही शब्द समझे थे। ऐसा मुझे लगा था, असं मला वाटलं होतं। परंतु 4 महीने इथं ऐकून गेल्यानंतर यहाँ से फिर वापिस अकलूज गया, तब महाराज जी का अकलूज आना हुआ और तब महाराज जी ने भी दोपहर में न्याय दीपिका ही ली थी। लेकिन जैसे जैसे महाराज जी बताते जा रहे थे विषय समझ में आ रहा था। याचा अर्थ काय, मला पहिल्यांदा समजलं नव्हतं असं झालं का, मला वाटत होतं, परंतु संस्कार होऊन गेला होता आणि तो संस्कार पुढे त्या ठिकाणी उपयोगी पडत होता। म्हणजे आपण उदाहरण नेहमी त्याच्यासाठी हेच घेतो की पाण्याचा एक थेंब त्या ठिकाणी नळातून दगडावर पडल्यावर तिथं खड्डा दिसणार नाही, परंतु त्या पहिल्या पाण्याच्या थेंबाने त्या दगडाला खड्डा पाडलाय किंवा नाही पाडला दिसत नाही। याचा अर्थ पाडलेला नाही असं नाही, पडलेला आहे। एकदम त्या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला खड्डा दिसतो, याचा अर्थ नंतरचे ते थेंब होते ते जास्त
कडक होते आणि त्यांनी त्या ठिकाणी तिथं खड्डा पाडला असं नाही आहे. समझ में आ रहा है? नल से पानी गिरता है. तर काळजी करू नका. शब्द ऐकाल, पुढच्या वेळेस अजून त्या ठिकाणी त्या विषयाचा परिचय होईल. सामान्य चर्चा ये चल रही थी कि आगम का ज्ञान होने के लिए नयों की आवश्यकता है, क्योंकि आगम जो भी है पूरा वह वचन रूप से रचा गया है, भाषात्मक है. और जहां वचन होते हैं, माझ्याकडे बघा, जहां वचन वहां नय है. आचार्य ने ही कहा है, जावदिया वयणवादा तावदिया होंती नय वादा. जितने वचन उतने नय. लेकिन नय है क्या, यही अगर पता न हो तो वचन का भी हमें अभिप्राय समझ में नहीं आने वाला. और नए का भी सम्यक ज्ञान तभी होगा जब अपने पास प्रमाण का समीचीन ज्ञान होगा. तो न्यायाचा विषय जो आहे तो प्रयोगात्मक आहे. इथं जास्त त्या ठिकाणी शास्त्र किंवा शास्त्रामध्ये बुद्धी लावायची असं नाही आहे. शास्त्रातलं वाचन करायचं असं नाही आहे. इथं जी काही चर्चा असेल ती त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाची आहे, की जी ज्ञानाची चर्चा सर्वांना परिचित आहे. हे आबाल म्हणून तर त्या ठिकाणी कुंदकुंदाचार्यांनी समयसार मध्ये आत्मा या शब्दाचा प्रयोग कमी केला आणि ज्ञान शब्दाचा प्रयोग अधिक केलेला. प्रयोजन त्या ठिकाणी जीवाला जीवाचा परिचय व्हावा, आत्म्याचा परिचय व्हावा, आणि म्हणून त्या ठिकाणी आत्मा या शब्दाच्या ऐवजी ज्ञान शब्दाचा प्रयोग केला. आणि तिथं ज्ञान स्वभावाची चर्चा. तर येथे त्या ठिकाणी न्यायामध्ये जे तुम्ही आम्ही आता विचार करत आहोत, जो हम अभी विचार कर रहे हैं, उस विचार की कहो, उस ध्यान की कहो, उस प्रमाण की कहो, उस अनुभव की कहो, या उस ज्ञान पर्याय की कहो, इसकी चर्चा इसमें चलेगी. वेगळं काही नाही आहे. प्रयोगात्मक जे आता आपण जाणतो त्या जाणणाऱ्या ज्ञान पर्यायाचं स्वरूप समजून घ्यायचं किंवा त्याचं स्वरूप त्या ठिकाणी न्याय ग्रंथामध्ये प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे जसं व्यवहारामध्ये जो प्रकाश आहे, प्रकाश, लाईटचा प्रकाश, त्या लाईटच्या प्रकाशाचं त्या ठिकाणी स्वरूप समजून घेणं म्हणजे प्रकाशाला प्रकाशित करणं. तद्वत न्याय ग्रंथामध्ये ज्या ज्ञानाच्या वास्तविक बाहेरचा प्रकाश जड तो प्रकाशित करत नाहीत, परंतु त्या ठिकाणी तिथं व्यवहारामध्ये ते प्रकाश अधिक जे आहेत साधनं त्याला प्रकाशक म्हटलं गेलं. तर इथं जे आपण जाणतो, प्रति समयाला जाणतो, जो जो जीव आहे तो प्रति समयाला जाणतो. म्हणजे अशी एकही अवस्था नहीं है कि जब यह जीव जानता नहीं है. कोई भी ऐसी अवस्था आपको याद आती हो तो बताओ कि जब आप सो रहे थे तो आप जानते नहीं थे, या जब आप बहुत दुखी थे तो आप जानते नहीं थे, या आप अभी बहुत वृद्ध हो गए हो इसलिए जान नहीं सकते, या बालक थे तो नहीं जानते थे, या रोगी थे इसलिए नहीं जानते हैं. ऐसी कोई भी एक अवस्था है क्या कि जहां यह जीव जानता नहीं है. हे निगोदापासून ते सिद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये जर कॉमन काय आहे
आता त्या ठिकाणी स्वभावाच्या अपेक्षेने कॉमन तर सांगितला गेला ज्ञान स्वभाव, स्वभावाच्या अपेक्षेने, परंतु तो ज्ञान स्वभाव आमच्यामध्ये आम्हाला कुठं माहिती आहे? तो कॉमन है, हे त्या ठिकाणी किंवा समान है, सामान्य है, यह शास्त्र में बताया है। लेकिन जानने की पर्याय यह सभी जीवों में समान है, उसके लिए हमें आगम की जरूरत नहीं है ना? म्हणजे त्या ठिकाणी जाणणे रूप जी परिणमन आहे ते परिणमन त्या ठिकाणी सर्व जीवांजवळ आहे किंवा माझ्याजवळ जाणणे रूप परिणमन आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला शास्त्र नाही लागत। ज्ञान स्वभाव समजून घ्यायला शास्त्र लागेल, परंतु जाणणे रूप जी आमची पर्याय चाललेली आहे ती समजून घेण्यासाठी शास्त्र लागत नाही। आणि ही जाणणे रूप अवस्था निगोदापासून सिद्धांपर्यंत त्या ठिकाणी पर्याय अपेक्षेने समान आहे। अरिहंतांचा पण द्रव्यगुण पर्याय समान बघतो ना, तसेच आत्म्यामध्ये द्रव्यगुण पर्याय, जानन जानन रूप पर्याय कोटि सर। जानने रूप अवस्था जो है वह सभी जीवों में समान है और उस जानने रूप अवस्था के द्वारा ही यह समझ में आता है कि यह जीव है। जीव जानते किस प्रकार से कि यह जीव है और यह जीव नहीं है, उसको जानने का उपाय क्या है? तो जो जानने की अवस्था है उस अवस्था के द्वारा हम यह जान पाते हैं कि यह जीव है। तर समजून घ्या, चर्चा इथं समयसार मध्ये चाललेल्या ज्ञान स्वभावाची नसून त्या ज्ञान स्वभावाची असणारी त्या ठिकाणी एक समयवर्ती अवस्था किंवा जो विचार आहे त्याची चर्चा इथं न्याय ग्रंथामध्ये चालणार आहे। म्हणून भले शब्द काही अपरिचित असतील परंतु विषय अपरिचित नाही आहे। शब्द भले अपरिचित हो, आणि प्रमेय आएगा शब्द, प्रमाण शब्द आएगा, प्रमाता आएगा, प्रमिति आएगा, और ऐसे शब्द भले ही आए लेकिन विषय अपरिचित है ऐसा नहीं है। प्रमेय म्हणजे विषय, प्रमाता म्हणजे जाणणारा, प्रमाण म्हणजे ज्याच्या द्वारे जाणतो, प्रमिती म्हणजे फळ। अशा प्रकारे हे पारिभाषिक शब्द आहेत, ते आपण या ठिकाणी 8 दिवसामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला आता इथं हा पिरियड अध्यात्म न्याय प्रवेशिकेचाच घ्यायचा आहे ना। सर्वांजवळ बहुधा उपलब्ध असेल अध्यात्म न्याय प्रवेशिका। जसं जैन सिद्धांत प्रवेशिकेमध्ये जो धर्म आम्हाला समजून घ्यायचा आहे त्या धर्मामध्ये येणारे द्रव्य गुण पर्याय आदिक जे शब्द आहेत त्यांच्या परिभाषा सांगितलेल्या आहेत। तद्वत न्याय ग्रंथामध्ये येणारे जे विशेष शब्द आहेत त्या विशेष शब्दांना स्पष्टीकरण किंवा त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी इथं या न्याय प्रवेशिकेमध्ये प्रयत्न केला गेलेला आहे। कदाचित कठिन भी भाषित हो, लेकिन थोड़ा सा उसका स्पष्टीकरण करने का प्रयत्न है। तो मूल पहले से यहाँ चर्चा ये चल रही है कि न्याय का अभ्यास क्यों और किस लिए, प्रयोजन समजलं पाहिजे। प्रयोजनाशिवाय मंद बुद्धी वाला जीव सुद्धा कोणत्याही कार्यामध्ये प्रवृत्ती करत नाही। मग न्याय ग्रंथ शिकण्या पाठीमागचं प्रयोजन कशासाठी न्याय, न्याय किस लिए समझना, तो उसके लिए पहले तो ये बताया कि आगम में जो विषय आया है वो सारा वचनात्मक है और उन वचनों में विवक्षा है और वह विवक्षा जानने का साधन नय है और उस नय का समीचीन ज्ञान
न्याय ग्रंथों के माध्यम से होता है। उसी प्रकार जो अध्यात्म ग्रंथ है, उन अध्यात्म ग्रंथों में बताया गया अध्यात्म, वह अध्यात्म का भी ज्ञान न्याय के बिना नहीं खुलता है। यानी न्याय यह अध्यात्म को खोलने की, अध्यात्म का दरवाजा खोलने की चाबी है ना। अध्यात्माचे विषय समजून घेण्यासाठी न्याय त्या ठिकाणी एक चावी म्हणून सांगितली, लेकिन न्यायाच्या चावीने तुम्ही अध्यात्माचा दरवाजा उघडू शकता की ज्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कारण समयसार आधीच समीचीन ज्ञान करून घेऊ शकतो। लक्षात येत आहे? तसंच न्याय जे आहे तो न्याय जे त्या ठिकाणी सिद्धांत आहेत, सिद्धांत समजतात ना, उत्पाद वे द्रव्युक्तम सत, उपादान निमित्त निश्चय व्यवहार आदि जो भी सिद्धांत है उनकी सुरक्षा करता है। यानी उन सिद्धांतों की सुरक्षा के लिए न्याय को क्या कहा, एक किला कहा है, किल्ला, की न्याय रूपी किल्ल्यामध्ये जर हे सिद्धांत आम्ही ठेवले तर त्या ठिकाणी त्या सिद्धांताचा घात होणार नाही। आज आम्ही सिद्धांत शिकतो, परंतु त्या सिद्धांताचा आपणच घात करत असतो। उत्पाद वे द्रव्य युक्तम सत आदि ये सिद्धांत हम सीखते हैं यहाँ पर, लेकिन उन्हीं सिद्धांतों के विरुद्ध हमारे सब विचार चलते हैं जीवन में, और इसका कारण है न्याय का अज्ञान। आणि न्याय इज इक्वल टू सम्यक ज्ञान। न्यायाचा अर्थ काय होतो? सम्यक ज्ञान। आणि त्या सम्यक ज्ञानामुळे त्या ठिकाणी आम्हाला वस्तूचं स्वरूप यथार्थ प्रतिभासित होणारा। आज भले मी जीवाला जीव म्हणतोय, मंदिरामध्ये असणाऱ्या अरिहंतांना अरिहंत म्हणतो आहे, और सब हम आगम से सही सही बोल रहे हैं, परंतु इन सभी का अस्तित्व, उसकी भी प्रतीति हमें न्याय के बिना नहीं हो सकती। जीव का अस्तित्व है ना, अजीव का अस्तित्व, पंच परमेष्ठी का अस्तित्व, 7 तत्वों का अस्तित्व, उस अस्तित्व की प्रतीति अपने ज्ञान में होने के लिए न्याय की आवश्यकता है। क्योंकि न्याय को युक्ति शास्त्र भी कहा जाता है। युक्ति शास्त्र न्याय, युक्ति शास्त्र को न्याय कहते हैं। यानी युक्ती क्या है? युक्ती म्हणजे काय? युक्ती म्हणजे आपली बुद्धी आहे। आता ते परोक्ष प्रत्यक्ष अनुमान वगैरे नंतर आपण चर्चा करू। युक्ती म्हणजे ज्याने त्याने चालवलेली बुद्धी, त्याला म्हणायचं युक्ती। आगम म्हणजे हे अरिहंतांनी आणि परंपरेने गुरूंनी चालवलेली बुद्धी आहे। आपलं त्याच्यामध्ये काही नाही आहे, फक्त आपल्याला डोळे आहेत, आपल्याला वाचता येतंय आणि म्हणून आपण वाचतोय आणि पाहतोय, ऐकतोय। ये आगम में जो भी तत्व बताए, आगम में जो भी वस्तु का स्वभाव बताया है, उसका अपने में अंतरंग में प्रतिभास होने के लिए यहाँ न्याय की आवश्यकता है। म्हणजे आज आम्ही भले त्या ठिकाणी धर्म करतो, परंतु धर्म खोटा का खरा याचा निर्णय आमच्या जवळ आज आहे का? कोणीतरी सांगताय, कोणीतरी म्हणताय, आज मी सांगतोय म्हणून तुम्ही आज होय म्हणता, उद्या दुसरा येईल तो सांगेल, त्याने चांगलं माझ्यापेक्षा सांगितलं, चांगले हेतू दिले, चांगली कारण दिली, तर उद्या ते पण बरोबर म्हणाल। है ना, शेवटी त्या ठिकाणी आपण स्वतःची बुद्धी वापरून जर काम केलं नाही तर तिथं त्या ठिकाणी आपलंच नुकसान होणार आहे। व्यवहारामध्ये सुद्धा, व्यवहार में भी हमें अपनी बुद्धि लगाने का प्रयोजन है, और अप्रयोजन की सिद्धि होती है। दूसरों की बुद्धि से जो चलेगा वो व्यवहार में भी सफल हो सकता है क्या?
दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारा जीव व्यवहारामध्ये तर सफल होतो का? नहीं हो शकत। ये उसके लिए वो छोटी सी कथा भी बताई थी कि एक राजा का जो सेनापति प्रधान था वह गुजर गया। अब उसकी जगह उसके लड़के को नियुक्त करना था। अब प्रधान माने वह एक बड़ा पद है, तो उसके लिए परीक्षा की जाएगी। ऐसे कोई भी आया और उसको परंपरा से तो नहीं दी जाएगी वह पदवी या वह पद। अब उसको उस पद की प्राप्ति के लिए कुछ प्रश्न पूछे जाएंगे। तो घर में उसकी माँ है ना, प्रधान की बेटी की माँ उसकी तैयारी करती है। अगर राजा ने ऐसा प्रश्न पूछा तो ऐसा जवाब देना, ऐसा प्रश्न पूछा तो ये जवाब देना। इस प्रकार से उस लड़के की तैयारी करती है। अब बोलो, अगर वह लड़का इस प्रकार से सीख कर वहां जाएगा तो पास होगा कि फेल? तोता रटन म्हणजे तिथं शिकवलंय, ऐकलं आणि गेल्यानंतर तिथं प्रश्न नाही विचारला तर उत्तर येणार नाही बाबासाहेब, बरोबर आहे ना? म्हणून तिथं जेव्हा त्याची आई त्याला शिकवत होती तब सारा बताने के बाद उसने माँ से कहा कि अगर इसमें से एक भी प्रश्न ना पूछे वह वहां पर राजा, तो ऐसा जब उसने माँ से कहा तब माँ बोली कि अब तू जा, मुझे कोई चिंता नहीं। आता तिला विश्वास आला, कारण जोपर्यंत शिकवत होती तोपर्यंत असंच झालेलं आहे। म्हणून आपण याच्यानंतर शंका समाधान ठेवलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी एक विद्यार्थी 12 वर्ष न्याय दीपिका शिकत होता एका गुरूंकडे। दरवर्षी तो परीक्षा द्यायचा, चांगले मार्क मिळायचे, पास व्हायचा, परंतु गुरु त्याला नापासच करायचे। 12 वर्षपर्यंत त्याला नापास केलेला आहे। आता त्याला ती तोंडपाठ झालेली आहे पूर्ण तो ग्रंथ। काही कुठल्याही पानावरचं कुठलंही अक्षर विचारा, लगेच त्याचं उत्तर देत होता, परंतु तरी नापास। शेवटी तो कंटाळा निघून जायची त्याची तयारी झाली होती। परंतु जेव्हा त्या ठिकाणी तिथं 12 वर्ष झाल्यानंतर पुन्हा ते वाचत होता, त्या दिवशी त्या ठिकाणी त्याला एक शंका आली ती न्यायदीपिका वाचताना, आणि ती शंका त्याने त्या दिवशी विचारली गुरुला। गुरु म्हणाले, जा, तुझं शिक्षण झालं, तुम्हाला पण मी आज सोडतो, कारण गरम फार व्हायला लागलंय। म्हणजे जोपर्यंत स्वतःला जिनवाणीमध्ये त्या ठिकाणी जे काही कथन केलेलं आहे ते कथन जिज्ञासापूर्वक केलं गेलेलं आहे। असंच तुम्ही बसलेला आहे आणि त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली असं होत नाही, असं जर झालं तर ते कथन अप्रामाणिक जाना। बिना जिज्ञासा के अगर कोई कथन करे तो वह कथन अप्रामाणिक कहलाता है, उसमें प्रमाणता नहीं, भले वह सच्चा हो। क्योंकि बिना जिज्ञासा के बता रहे हो तो वहां पर उस कथन का कोई भी फल नहीं है। इसलिए जहां धर्म का प्रारंभ होता है वहां पहले हमें अपने अंतरंग में तत्व के बारे में स्वयं को जिज्ञासा होनी आवश्यक है, तभी जाकर हमारे अंतरंग में तत्व की तत्व बसेगा या तत्व का निर्णय होगा। यहाँ मैं बता रहा हूँ, आप सुन रहे हैं, इससे आपको समझ रहा है ऐसा मत मानो। क्या समझता है? अरे बताने से नहीं, कान है समजता ऐसा नाही। तर इथं पहिल्यांदा मला शंका व्हायला पाहिजे की हे असं का आहे, काय आहे प्रमाण म्हणता। तुम्ही जेव्हा प्रश्न विचारताल तर तिथून त्या ठिकाणी समजायला पण सुरुवात होईल। प्रश्नच नाही तर उत्तर कुठून असणार? संपूर्ण जिनवाणी एक समाधान आहे। संपूर्ण जिनवाणी तुमच्या सगळ्या संसार एक प्रश्न आहे
आणि जिनवाणी त्याचं उत्तर आहे ना. म्हणजे संसार प्रश्न आणि मोक्ष त्याचं उत्तर आहे. संसारामधल्या जितक्या समस्या आहेत त्या सर्व समस्येचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी शास्त्रात मिळणार आहे. परंतु पहिल्यांदा समस्या पाहिजे, तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्यामध्ये ती जागृत झाली पाहिजे. आणि ही समस्या आपल्यामध्ये जागृत होत असताना जब हम वो समझने बैठते हैं तो उसी को यहाँ युक्ति कहते हैं. इसलिए न्याय शास्त्र को युक्ति शास्त्र भी कहा गया है. यानी अपनी बुद्धि को चलाने की बात है इसमें. यहाँ सिर्फ आचार्य की या कहने वाले की बुद्धि नहीं चलेगी, यहाँ सबकी बुद्धि चलनी चाहिए. तब जाकर इस विषय का अपने में क्या होगा, ग्रहण होगा. परंतु पहिल्यांदा समजून घ्या. मी समजता समजता जिज्ञासाही होतील आणि तत्वाचा निर्णय पण आम्हाला चांगल्या प्रकारे होणार आहे. म्हणजे इथं म्हटलं म्हणून की युक्ती शास्त्र रूप न्याय आहे. हे युक्ती म्हणजे कोण आहे? युक्ती तसं तर अरिहंतांना पण युक्ती म्हटलेला. युक्त्यानुशासन नामक एक समंत भद्र आचार्यांनी ग्रंथ पण लिहिलेला आहे. आणि युक्ति का अनुशासन, युक्ति माने अरिहंत को भी युक्ति कहा, उनका अनुशासन है ना. तो इस प्रकार युक्ति में हम सब शामिल होते हैं. आगम में केवल आचार्य शामिल होंगे, हम नहीं उसमें होंगे शामिल. इसलिए न्याय समझना इसलिए जरूरी कि हमें जब अपनी बुद्धि चलाने का अवसर मिलता है तो उसके निमित्त से जो भी वस्तु की व्यवस्था है उस वस्तु व्यवस्था का प्रतिभास हमें होने लगता है. और जब वस्तु व्यवस्था का प्रतिभास बाबा साहेब हमें होने लगता है तब हमें उसमें प्रवृत्ति करने की भावना होगी. जर मला जीवाचं अस्तित्व समजलंच नाही, जर मला मोक्षाचं अस्तित्व समजलंच नाही, जर मला कर्माचं अस्तित्व समजलंच नाही, तर त्या ठिकाणी त्या जीवाच्या प्राप्तीसाठी, त्या कर्माच्या अभावासाठी आणि त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करता येईल का? किंवा करायची इच्छा असली तरी करता येत नाही आहे. समझ में आ रहा है कोटी सर? मोक्ष की मोक्ष कहो, कर्म कहो, जीव कहो, जो भी है वस्तु व्यवस्था, अनेकांतात्मक वस्तु का स्वभाव कहो, इन सभी का हमें अपने में अस्तित्व प्रतीति में आना चाहिए. भले परोक्ष रूप से, प्रत्यक्ष न का होईना, परंतु पहिल्यांदा एक निर्णय तर की जसं आपण पाहतो आपल्याला तहान लागलेली आहे, आपण अपरिचित गावात गेलेलो आहोत आणि तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला पाणी पाहिजे म्हटल्यानंतर आपण काय केलं की तिकडून त्या ठिकाणी आम्हाला काही महिला पाणी भरून येताना दिसल्या, गार वारा येताना दिसला, थोडासा आला, बेडकांचे वगैरे आवाज येत आहेत, आपल्याला पाणी दिसलं नाही, परंतु आपण युक्ती लावली की ज्या अर्थी तिकडून महिला पाणी भरून येतात त्या अर्थी तिकडे पाणी आहे. आणि असा निर्णय केला असताना ह्याला म्हणायचं युक्ती. साधनावरून साध्याचं ज्ञान, साधन आणि साध्य त्याचा विस्तार येणार आहे. पण एक सामान्य युक्ती म्हणजे काय आणि त्याच्याद्वारे आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे वस्तूचं अस्तित्व समजून घेणार आहोत आणि तो या न्यायाचा विषय आहे. आणि एकदा का वस्तूचं अस्तित्व प्रतीतीला आलं की तुम्ही त्या ठिकाणी त्या दिशेला काय म्हणा निशंक रूपाने प्रवृत्ती करू शकता. आता तुम्हाला एकदा कळलं पाणी आहे, मग आता तुम्ही शंका करणार का? तिथे निशंक रूपाने त्या ठिकाणी त्या विषयामध्ये आमची प्रवृत्ती होते. तद्वत एकदा मला युक्तीने प्रतीतीला आलं मोक्ष आहे, मोक्ष आहे ही काय त्या ठिकाणी कल्पना नाही आजपर्यंत त्या ठिकाणी हिंदी तो मोक्ष है ऐसी वहां पर प्रतीति अगर आए तो उस मोक्ष के लिए पुरुषार्थ करने की अपने अंतरंग में भावना भी होगी, है ना. भावना रूपी गमन होगा, है ना. मोक्ष मार्गाच्या यात्रेत
मोक्ष मार्ग की यात्रा में भावना रूपी गमन की आवश्यकता जब बताई, तो वह भावना रूपी गमन कब होगा? जब हमें उस विषय का अस्तित्व प्रतीति में आएगा। प्रत्यक्ष ना हो, परोक्ष हो तो भी विश्वास. आणि आज अमेरिका आम्हाला प्रत्यक्ष दिसली नाही, कोणी पाहिली नाही, परंतु विश्वास. तर आपण युक्तीने जाणलंय, अनेक लोक आलेले आहेत तिकडून, पाहिलेले आहेत अनेक घटना, त्यावरून आपण त्या ठिकाणी जाणतो की त्या अर्थी तिथं ते दाखवत आहेत, त्या अर्थी तिथं ते असणार आहे. अनेक गोष्टी आहेत. अलंकार ते सांगणार विशेष रूपाने. महिला वगैरे सुद्धा घरामध्ये काय करतात, इथं बाहेर सुद्धा आपण येताना आपल्या गावचे लोक, आपल्या मित्र, त्यांच्या चप्पला पाहून आपण निर्णय करतो की इथं चप्पल आहे तर हा मनुष्य इथं असणार आहे. आणि ते सगळं जाणतं. कुकर मधले वगैरे उदाहरण पण देतात, घरातली उदाहरणं. आता इथं उकडायला लागले म्हणजे पाऊस येईल वगैरे वगैरे. शेतकरी सगळे युक्ती अनुमान लावतात की नाही. युक्ती येत नाही कोणाला असं नाही, परंतु आपण त्या सगळ्या डॉक्टर सुद्धा सगळे फक्त युक्ती नाही. त्यांना काय प्रत्यक्ष दिसतंय का पोटात काय आहे का छातीत काय आहे का डॉक्टर काय? अनुमान असतं त्यांचं, आणि ज्याचं अनुमान लागतं ती तुक्का म्हणायचं, खरं काय नसतं जास्त. ते प्रसिद्ध होतो डॉक्टर. परंतु इथं तसे काय युक्ती ज्या असतात त्या ठिकाणी अन्यथा अनुपत्तीवाल्या असतात की तिथं अंदाज नाही आहे. डॉक्टर अंदाज पंचे सांगतात, इथं अंदाज पंचे काही नसतं. न्याय पक्का दाखवणार. जे काही न्याय, जो भी न्याय में बताया जाएगा वह पक्का बताया जाएगा कि भले हमें प्रत्यक्ष ना हो, लेकिन उसका अस्तित्व परोक्ष रूप से साधन के द्वारा जाना जाता है कि है ना. इस प्रकार से न्याय में जो भी चर्चा चलती है उसका प्रयोजन हमें वस्तु स्वभाव का अस्तित्व प्रतीति में आने के लिए है. और इस अपेक्षा से अगर हम इसको समझने का प्रयत्न करें तो हमारे पर्याय में भी इसका ज्ञान होकर वस्तु स्वभाव का ज्ञान होगा. और वस्तु स्वभाव के ज्ञान के द्वारा हमें अपना परमात्मा का अपना समीचीन ज्ञान होगा. और अपना हमें समीचीन ज्ञान होने पर पर्याय में हम भी परमात्मा बन जाएंगे. म्हणून घाबरू नका, आहे ना. काही सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं आहे ना. आम्हाला समजलं नाही म्हटलंच आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं आपण जाणत जाऊ तर समजणार आहे. बाकी नंतर. ओम. सावधान. सगळ्यांनी डाव्या तर उजवा ठेवा, डोळे बंद करा, आंखें बंद कीजिए. जानिए, जानने का कार्य तो प्रति समय हो ही रहा है, होता ही है. जानना तो अपना पर्यायगत स्वभाव ही है, उसका नाश होता ही नहीं. हम जान रहे हैं, हम शब्द जान रहे हैं. शब्द को जानने वाले, शब्द को जो जान रहा है, उस जानने वाले निज जीव को जानने का यत्न कीजिए. यह जानना ज्ञान स्वभाव में से हो रहा है. मैं ज्ञान का घनपिंड हूँ. यह मैं केवल ज्ञान स्वभावी हूँ. यह मैं स्वपर प्रकाशी ज्ञानमय जीव हूँ. पहा, जाणतो आहोत, शब्द पर विषय आहे, ज्ञान स्वभाव स्व विषय आहे.
शब्द जसे जाणले जातात, अंतरंगामध्ये असलेला हा मी ज्ञान स्वभावी आत्मा देखील जाणला जातोच आहे. ज्ञान स्वभाव जाणीवेतच आहे. मी ज्ञान मात्र आहे, शरीरादी नाहीच. प्रतीती करा, अनुभूती घ्या. ज्ञानानंद स्वरूपोऽहम् परमानंद स्वरूपोऽहम् सहजानंद स्वरूपोऽहम् विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो सवसाणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाणं